या मंडळी आता आपण कढई ठेवलेली आहे, तेल टाकले त्याच्यामध्ये. आता आपण फोडणी देऊया. जिरे टाकले, ते टाकून झाल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकूया. अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आपण ह्याच्यामध्ये. आता थोडंसं काळं तिखट, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकून घेऊया ते सगळं ह्याच्यामध्ये. हे आहे लाल तिखट, काळं तिखट, हळद टाकून घेतलेलं आहे. शेंगा टाकून झालेले आहेत आपल्या. आता याला आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया. हे काय लगेच 5 मिनिटात बनणारी रेसिपी आहे, त्याच्यामुळं काय म्हणजे त्याला आपण अगोदर कसे उकडून घेतल्यामुळं ते लगेच नरम होते शेवग्याच्या शेंगा. ज्यावेळेस आपण त्याला उकडून घेऊ त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं की जेणेकरून शेंगाला चांगली चव येते. ते झालेलं आहे. आता थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि शेवटमध्ये टाकूया थोडंसं मीठ. बस सगळं टाकून झालेलं आहे. आता ह्याला 2 मिनिटाची फक्त आपण वाफ घेऊया. या मंडळी झालेलं आहे आपलं 2 मिनिटं. आता आपण बघून घेऊ आपले शेंगा फ्राय कसे झालेले आहेत. झाले, शेंगा फ्राय करून झालेले आहेत. आता हे खायला रेडी आहेत मंडळी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पक्क करा मंडळी. थँक्यू.